लग्नानंतर होईलच प्रेमचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे वसुहत्या आणि रम्या प्लॅन बनवतात आणि आता इथे वसुहत्या जीवा बसलेला असतो डायनिंग टेबलवरती. तर त्याच्या पाठीमागे थांबून म्हणतात की जीवासारखं घरात बसून फुकटचं खायला हिंमत लागते बाई, असं म्हणते आता वसुहत्या. आणि आता जीवालाही सगळं ऐकायला जात असतं बघा प्रेक्षक हो. तर आता जीवा तिथून उठतो आणि आता तो जायला निघतो. तर आता तेवढ्यातच नंदिनी येते तिथे आणि आता ती जीवाचा हात पकडते. एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून ऐनवेळी तिच्याशी लग्न करायला हिंमत लागते वसवत्या, असं म्हणते आता नंदिनी वसवत्याला. आणि आमचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्याला हे काही बोलण्याचा हक्क नाही आहे, असं म्हणते आता नंदिनी वसवत्याला. चला फरशा पुसायला लागा, असं म्हणते आता नंदिनी वसवत्याला. आणि हे ह्या आठवड्यामध्ये दाखवलं जाईल बघा प्रेक्षक मेन एपिसोडमध्ये. तर आता वसवत्याने कालच्याच रिकॅपमध्ये सांगितलं होतं की कसा ते जीवा वर सूड उगवणार आहेत आणि कसा त्याचा स्फोट आता नंदिनीवर होणार आहे, असं त्या बोलत असतात. आणि आता रम्या आणि वसवत्याने तो प्लॅन केलेला असतात. आणि हा प्लॅन प्रमाणेच आता त्या जीवा बसलेला असतो डायनिंग टेबलवरती आणि तो ऑलरेडी चिडलेला असतो की त्याला सगळेजण रिकामटेकडा म्हणतायत म्हणून. आणि त्यातच आता वसवत्याने प्लॅन केलेला असतो की त्याला परत प्रोवोक करायचं रिकामटेकडा म्हणून. तर आता त्या पाठीमागे थांबून जीवाच्या मुद्दाम रम्याला उच्च स्वरामध्ये म्हणत असतात की जीवासारखी हिंमत लागते घरात बसून फुकट खायला, असं म्हणत असतात त्या. आणि मग जीवालाही सगळं ऐकायला येत असतं आणि आता जीवाला भयंकर राग येतो या गोष्टीचा, कारण तो ऑलरेडी चिडलेला आहे की त्याच्यासोबत कुणालाही बोलायला वेळ नाही आहे, कुणीही त्याला इम्पॉर्टन्स देत नाही आहे आणि त्याला कशी त्याचे मित्र फुकट्या म्हणत असतात. आणि बाकी सगळ्यांनाही असंच वाटत असतं की आता जीवा काहीच काम करणार नाही आयुष्यात म्हणून. त्यामुळे आता त्याला पहिलाच खूप राग आलेला असतो आणि तो त्रासवलेला असतो. त्यातच आता मुद्दाम येऊन टोचायचं काम करतात वसुहत्या, त्याच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचू देत म्हणून त्या तसं बोलतात बघा प्रेक्षक हो. आणि ते ऐकून जीवाला खूपच त्रास होतो आणि तो रागेने तिथून उठून जातो. आणि मग जेव्हा तो जात असतो तेव्हाच नंदिनी हे सगळं ऐकलेली असते. जे काही रम्या आणि वसुहत्या बोलत असतात आणि प्लॅन करत असतात ती ऐकलेली असते. आणि आता मग जाताना नंदिनी जीवाच्या हाताला पकडते आणि म्हणते, थांबा जीवा, जीवा थांबा. आणि असं म्हणते ती वसवत्यानं की तुम्हाला असं बोलायचा कोणी हक्क दिला आहे? जीवाने माझ्या बरोबर लग्न केलं, पुऱ्या समाजाच्या विरुद्ध जाऊन लग्न केलं आणि हे गोष्ट करण्यासाठी खूप हिंमत लागते. एका मुलीचं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं आणि तेही माझ्यासाठी उचललं. आणि तुम्ही ज्यांनी आमचं आयुष्य बर्बाद केलं त्यांना असं काही बोलायचा हक्कच नाही, असं म्हणते आता नंदिनी. आणि आता ती जीवाची बाजू घेऊन त्याचा हात पकडून हे सगळं बोललेली असते ती आता वसुहत्या आणि रम्यासमोर. आणि खूप स्वाभिमानाने हे सगळं बोलत असते आता नंदिनी. पण प्रेक्षक हो, जीवाच्या कॅरेक्टरमध्ये थोडीशी इम्प्रोवाइज तर झालीच पाहिजेत, कारण जीवा हा रिकामटेकडाच दिसतो आहे, काही काम करत नाही, काही करत नाही तो. त्यामुळे पुरुष घरात बसलेला बघायला कोणालाच आवडत नाही. त्यामुळे कॅरेक्टर कोण लिहिलंय ना जीवाचं, त्यांनी लिहायला पाहिजेत की आता तो ऑफिसला गेलेला दाखवला पाहिजेत, कारण एवढा मोठा बिझनेस आहे या लोकांचा, देशमुखांचा. तर जीवा जाऊच शकतो ना ऑफिसमध्ये. आणि त्याला विक्रम सुद्धा काय बोलत नाही आणि पार्थ तर बोलला एकदा, पण त्याचंही तो ऐकला नाही. त्यामुळे आता रिकामटेकडे राहायची सवय तर लागलेलीच आहे जीवाला, पण जेव्हा कोणी दुसरं बोलतं तेव्हा त्याला टोचतं ते. पण तेच सत्य आहे बघा प्रेक्षक हो, की जीवाला खरंच काही काम करायचं नाही आणि घरात पडून राहायला त्याला आवडत असतं. आणि हे सत्यच आहे. कारण लग्न होऊन इतके दिवस झाले, एकदाही त्याला ऑफिसला जायचं का वाटलं नाही. आणि हा रिकाम टेकडा आणि उगाच फुसकाऱ्या मारणारा माणूस आहे आणि नंदिनीला सारखं सारखं खालीपणा दाखवणारा माणूस आहे. आणि लग्न सुद्धा त्यांनी नंदिनीसोबत केलेलं असतं, कारण आता काव्याने म्हटलेली असते ना, मी नाही करणार तुझ्यासोबत लग्न म्हणून. म्हणून तिची मस्ती जिरवायसाठी त्याने तिच्याच बहिणीसोबत लग्न केलेलं असतं आणि मनाने काय मान्य केलेलं नसतं ते लग्न. कारण आता जीवा हा वाटतो तेवढा साधा भोळा नाही आहे बघा प्रेक्षक हो, कारण त्याने लग्न फक्त सूड घेण्यासाठी केलेलं होतं, ह्याच्यासाठी नाही की तो नंदिनीला चांगलं आयुष्य देईल म्हणून. कारण लग्न झाल्यानंतर कधीच त्याने नंदिनीला बायकोचा मान दिलेला नाही आहे. जर ते मनापासून लग्न केला असता तर मान दिला असता ना नंदिनीला. त्यामुळे जीवाने तो सूड घेण्यासाठी लग्न केला होता, मनाने काय केलं नव्हतं नंदिनीसोबत लग्न. आणि लवकरच आता हे सत्य नंदिनीला कळणार आहे की जीवाने तिच्यासोबत उपकार म्हणून लग्न केलेलं नव्हतं, पण त्यांनी मस्ती जिरवायसाठी काव्याची लग्न केलेलं होतं आणि म्हणून तिला तो तसं वागवत होता. आता हे सत्य लवकरच बाहेर पडणार आहे बघा प्रेक्षक हो. दसऱ्या दिवशी हे सत्य बाहेर पडणार आहे की काव्या आणि जीवा ह्यांचं अफेअर होतं लग्नाआधी.
आणि आता ते सगळं वसुहत्या आणि रम्या उघड करणार आहेत आणि आता ते त्याच मागावर आहेत आणि लवकरच ते सत्य त्यांना कळणार आहे. आणि आता बघा प्रेक्षकांनो, युगचं पण सत्य रम्याला लवकरात लवकर कळणार आहे. पण हे जे सगळ्यात मोठं सत्य आहे, यानंतर पूर्ण देशमुख कुटुंब हादरून जाणार आहे. कारण आता नंदिनी घर सोडून जाणार आहे आणि पार्थ सुद्धा घर सोडून जाणार आहे. आणि ते लवकरात लवकर एपिसोडमध्ये येणार आहे की जीवा आणि काव्या हे खूप मोठ्या रिलेशनशिपमध्ये होते आणि एकमेकांबरोबर प्रेम करायचे आणि म्हणून ते तसं वागतायत पार्थ आणि नंदिनी सोबत हे कळल्यानंतर भूकंप होणार आहे देशमुखांच्या घरावर. आणि ह्यानंतर मानिनी काव्याला खूप हेट करणार आहे आणि तिच्यामुळे तिच्या दोन्ही मुलांचं आयुष्य बर्बाद झालं असं ती म्हणणार आहे. कारण आता तिच्यामुळे जीवाने लग्न नंदिनी सोबत केला आणि आता ती पार्थसोबतही चांगलं वागत नसते आणि दोन्ही मुलांना ती हवी असते. त्यामुळे तिच्यामुळेच दोन्ही मुलांचं आयुष्य बर्बाद झालं असं वाटू लागतं मानिनीला. आणि जे काय ते चुकीचं पण नाही आहे बघा प्रेक्षक हो. कारण आता काव्या सांगितली असती की तिचं प्रेम जीवावर आहे म्हणून, तर हे झालंच नसतं. आणि लग्न झाल्यानंतर हे सगळं करते ती. आणि आता जीवा मूव ऑन होत पण होता नंदिनी सोबत, पण त्याचा पाय कायम खेचण्याचा प्रयत्न केला आहे काव्याने. त्यामुळे काव्या डिझर्व करते हेट्रेड मानिनीकडून. आणि प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या म्हणजे ह्या चौघांमध्ये नंदिनी, पार्थ, जीवा, काव्यामध्ये सगळ्यात सेल्फिश माणूस कोण आहे? तर माझ्याप्रमाणे सेल्फिश सगळ्यात नंबर 1 आहे पार्थ. कारण त्याचं लग्न नंदिनीसोबत ठरलेलं होतं आणि लगेच काव्यासोबत लग्न झाल्यावर तो विसरून गेला कम्प्लिटली नंदिनीला आणि काव्याबरोबर तिच्या बरोबर मूर्खासारखा पाठीमागे पाठीमागे फिरायचा. आणि काव्या पण तिने पण लग्न करताना जीवाबरोबर प्रेम आहे म्हणून सांगितलं नाही आणि तिने पार्थ बरोबर लग्न केलं आणि दुसऱ्या दिवसापासून डिवोर्स घेऊ आम्ही सगळे हे चालू केलं तिने. आणि लोकांना कळू नाही दिलं की तिचं प्रेम होतं जीवाबरोबर. कारण जर तिचं जीवाबरोबर प्रेम होतं तर तिचं लग्न लावलेच नसते ना पार्थसोबत, कुठल्या तर दुसऱ्या मुलीचे लावले असते. तर तिच्यामुळे हे सगळी सुरुवात झालेली आहे. आणि मेन म्हणजे पार्थ पण तेवढाच सेल्फिश आहे. नंदिनीचं आयुष्य सावरलंय त्या जीवाने त्या दिवसासाठी तरी काय होईना, पण त्या दिवसासाठी तर त्याचं ग्रेटफुलच आहेत लोक सगळे. कारण आता त्या दिवशी जर त्याने नंदिनीसोबत लग्न केला नसता तर खूप काही काय बोलले असते लोक नंदिनीला. त्यामुळे सगळ्यात सेल्फिश पार्थ आहे. कारण त्याने विचारच केला नाही की नंदिनी जर तिचं आयुष्य कसं बर्बाद होईल म्हणून. तेव्हाच त्यांनी लग्न मोडलं असताना तरी बरं झालं असतं, पण नाही, तो डिवोर्स देतच नाही. काव्या म्हटली असते मला डिवोर्स हवाय, पण तो देतच नाही. त्यामुळे सगळ्यात सेल्फिश जर कोणी आहे तर ते पार्थ आणि काव्या आहेत. आणि जीवा मूव्ह ऑन करायला तयारही असतो आणि त्याला नंदिनीसोबतचं नातं एक्सेप्ट पण करायचं असतं, पण दरवेळी काव्या येते त्याच्या आयुष्यात आणि त्याला पाठीमागे खिचण्याचा प्रयत्न करते. मेन म्हणजे त्याच्या वाढदिवसा दिवशी काव्या कशी धमक्या देत असते त्याला की एक्सपोज करते, मी तुला एक्सपोज करते. आणि कसं त्यांनी ते टॅटू जाळून टाकलेलं असतं ते सगळं काव्यामुळे झालेलं असतं आणि तेव्हा मानिनीला डाऊट सुद्धा आलेला असतो. पण मानिनी सुद्धा बघा प्रेक्षक हो, काव्यावर एवढं कधीच चिडली नाही, पण नंदिनीला त्यावेळेला ती जायला सुद्धा देत नाही आता जीवाच्या खोलीमध्ये. त्यामुळे खूप वाईट वाटतं नंदिनीसाठी. कारण आता नंदिनी वर खरं प्रेम करणारं कुणीच नाही आहे बघा प्रेक्षक हो. सगळे त्या काव्याच्याच मागे आणि तिचा स्वभाव एकदम घाणेरडा स्वभाव आहे त्या काव्याचा. कधीच ती कोणासाठी काहीच करत नाही. नंदिनी सगळ्यांसाठी मर मरते आणि त्यामुळे सगळेजण तिला ग्रांटेड घेतात. पण प्रेक्षक हो, ओरिजिनल सिरीजप्रमाणे नंदिनी म्हणजेच त्याच्यामध्ये प्रिया असं नाव होतं त्या कॅरेक्टरचं, ती कायमचं सोडून गेलेली असते आता जीवाला जेव्हा तिला कळतं ते सत्य. आणि ती लवकर ऐकतच नाही, कुणाचंच ऐकत नाही ती. आणि तिचा निर्धार झालेला असतो डिवोर्स द्यायचा बघा प्रेक्षक हो. आणि आता ते लवकरात लवकर ह्या सिरियलमध्ये पण दाखवलं जाईल. मी खूप एक्सायटेड आहे कारण दसऱ्या दिवशी हा मोठा स्फोट होणार आहे आणि तुम्ही सगळे नक्की बघा आणि बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेमने. अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि काय फीडबॅक द्यायचे असतील तर नक्की द्या आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.